तर गुड मॉर्निंग भाई, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। मी बंटी आपलं स्वागत करत आहे आपल्या फूडी चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत बटर चिकन घरी। तर आता त्याची सामग्री आणण्यासाठी आता निघतोय मी, तर ती सामग्री घेऊन येऊ आपण सगळी, त्याचं लागणार आणि मग आपण चालू करूया रेसिपी। तर चला मित्रांनो, जाऊया आता बटर चिकनला लागणारं साहित्य आणि काय गोष्टी करत आहेत। फक्त चिकन आणि दही वगैरे आणायचे। आज संडे असल्यामुळं फिशची दुकानात भरपूर गर्दी आहे। लोकांच्या संडेची फुल एन्जॉय पार्टी चालू असते। चला मित्रांनो, आता तर चिकन घेतलेलं आहे प्लस फ्रेश क्रीम, त्याला लागणारे साहित्य अजून दुसरं काही घेतलेलं लागत होते। दिवाळीचा मस्त इथं पंत्यांचं स्टॉल वगैरे लागलेला आहे। पण त्या रांगोळी दिवाळीचे जे साहित्य आहे छोटं मोठं, ते आपण स्ट्रीट वेंडर किंवा गरीब लोकांकडनं घेतलं कधी चांगलं। मित्रांनो, आपली आता बटर चिकनची सर्व तयारी झालेली आहे। आता आपण स्टार्ट करूया रेसिपी बनवायला। बहुत आधी आपण चिकन घेतलेले आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला आता बाउलमध्ये टाकत आहे। तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। सर्वात प्रथम आपण टाकूया हळद पावडर टाकूया। थोडा घरगुती तिखट मसाला, आधी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, त्यानंतर तिखट मसाला। आता टाकूया धना पावडर 1 चमचा। आता मीठ टाकूया चवीनुसार। त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेऊया एक मस्तपैकी, अर्धा लिंबू टाकूया। थोडासा चाट मसाला टाकायचा एकदम, अजून पेस्ट टाकूया। आता आपण टाकूया दही, चांगलं मिक्स करून घेऊया आपण। थोडं तूप टाकून घेऊया आता, आणि तूप टाकल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी, ते आपण विसरलो। आता हे असं सगळं मिक्स करूया परत एकदा, आणि मॅरिनेट करून आपण एक 20 मिनटं ठेवून देऊया त्याला। आणि त्याच्यानंतर आपण आता पुढची तयारी करणार आहे ती ग्रेव्हीसाठी, ती बघूया। ग्रेव्हीला सुरुवात करत आहे, बटर चिकनची आपण ग्रेव्ही बनवणार आहे। त्यासाठी आपण पातेले घेतले, गॅस चालू करून घेऊया। सगळ्यात पहिलं तेल टाकून घेऊया। तेल नंतर आपण त्याच्यामध्ये बटर ॲड करूया, अमूल बटर। जिरं टाकून घेऊया थोडं। हे आम्ही जवळपास 200 ग्रॅम चिकनचे ह्याच्यावरती सगळे अंदाज लावून टाकत आहोत। कांदा टाकून घेऊया, स्लाइस केलेला कांदा आहे फक्त असं नॉर्मली। परतायचं कांदा जास्त पण नाही, ब्राऊन नाही करायचं आपण, नॉर्मल ठेवायचं। ग्रेव्ही बनणार आहे मग मी ग्रेव्हीसाठी। ओके, ग्रेव्हीला काजू वगैरे पण वापरणार आहे। आता लसूण टाकून घेऊया, आणि किसलेलं आलं होतं तर ते मी टाकते। हिरवी मिरची टाकते, तिखट जसं पाहिजे तसं। त्याच्यानंतर आता काजू टाकून घेतो। या काश्मीरी सुक्या मिरच्या आहेत, त्या मी धुवून घेतल्यात, त्यांच्यातनं बिये काढलेत आणि ते टाकून घेते। हे कलरसाठी वापरणार आहे आपण, चांगला कलर येईल। आता बटर चिकनला एक चांगली अशी ऑरेंज रेडिश ग्रेव्ही असते, जास्त डार्क रेड नसते, आणि ती फ्रेश क्रीमने पण ती बऱ्यापैकी कंट्रोल होते। चिकन मसाला मॅरिनेशन ते हलकं परतून घ्यायचं। कोथिंबिरीचे देठ आहेत तर ते आपण टाकून घेऊया, याने एक चांगला फ्लेवर येतो ग्रेव्हीला। बटर चिकन बनवण्यासाठी कितीतरी साहित्य लागतंय। आता आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत, चॉप करून घेतले ते रफली, ते टाकूया। ग्रेव्हीची छान टोमॅटो साठी आता आपण थोडीशी साखर टाकून घेते याच्यामध्ये चिमूटभर, कारण टोमॅटो थोडे आंबट असतात तर त्याला बॅलन्स करण्यासाठी।
परतून घ्यायचं. संडे स्पेशल रेसिपी आज बटर चिकन. आणि आम्ही एकदा ट्राय केलं होतं घरी बटर चिकन, पण आज खूप दिवसांनी करूया. आता काय तसंच आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया थोडी, एक चमचा. काश्मीरी आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया, सॉफ्ट करून घेता येईल. आता आपण हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे स्लो फ्लेमवरती. नंतर त्याचे मिक्सरसाठी जाणार आहे ते पेस्ट होतं. मित्रांनो आता आपण पॅन घेतलेलं आहे, आपण चिकन रोस्ट करून घेण्यासाठी. मग असं चिकन आहे 20-25 मिनिट आपण ठेवलं. आपण याच्यात टाकूया मस्तपैकी. ओनली किरकिर व्हॉइस. आता दोन्ही साईडनी त्याला आपण भाजून घेणार आहे, म्हणजे चांगलं रोस्ट करणार आहे. त्याचे मार्क्स आले पाहिजे त्याच्यावर, जसं तंदूर टाईप ग्रिल्ड मार्क्स. ग्रिल्ड मार्क्स आले पाहिजे. आता आपण त्याला पहिलं शिजवणं, थोडंसं शिजवून घ्यायचं, त्यामुळे झाकून ठेवूया त्याला. तर आपण स्मोक देणार आहे, त्यासाठी आपण फॉईलचं वाटे टाईप बनवलेले आहे. तिथे कोळसा आपण गरम करत आहे, चांगलं याला गरम करायचं आहे. स्मोक देण्यासाठी आपण हा कोळसा घेतलेला आहे गरम करून मस्त. ज्याने कोळशाने आता चांगला तंदुरी फ्लेवर इफेक्ट येईल. चांगला आता आपण त्याला घेतलेलं आहे, त्याला आपण इथे टाकूया. चिकन पण चांगलं रोस्ट झालेलं. आता तुपाची डाळ टाकूया मस्तपैकी. आपल्याला झाकून घ्यायचं, एक 5 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. हे मगाशी आपण सर्व सामान ग्रेव्हीसाठी आपण जे लागत होते, आपण सॉफ्ट ग्रेव्ही बंद केली ती. आणि आता थंड झाल्यानंतर आपण त्याला तर आपण हे मिक्सरमध्ये जे पेस्ट करून ग्रेव्ही करून घ्यायची. आता ग्रेव्ही एकदम अशी स्मूथ करून घेतलेली. जे मोठे मोठे दाणे राहिलेले असतील ते आपल्याला वरती ठेवायचे आणि स्टार्ट केलं. हा, तर सर्वात प्रथम आपण घेऊया तेल. तेलमध्ये आपण ॲड करूया बटर. याच्यामध्ये बटर चिकन म्हटलं बटरचं भरपूर टाकायचं ते. नावच बटर चिकन आहे, त्यामुळे बटरचं प्रमाण राहणार. त्याच्यामध्ये थोडेसे खडे गरम मसाले टाकूया. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, चॉप केलेलं लसूण टाकतो आपण याच्यामध्ये. बारीक चॉप केलेलं लसूण टाकूया. मिरची टाकूया. सोबतच कांदा टाकून घेऊया. चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेलं कांदा. त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी. आता थोडंसं लाल तिखट टाकूया, थोडी धना पावडर, चिकन मसाला घेतलेला आहे थोडासा गरम मसाला. सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे, कारण आपण आधी पण टाकलेले मॅरिनेशनला. आणि आता आपण ग्रेव्ही टाकून घेतली, मस्त मिक्स करून घ्यायचं. त्या ग्रेव्हीला चांगलं शिजवून घ्यायचं. थोडंसं एक उकळी येऊन द्यायची, चांगली उकळून घ्यायची. कलर खूप मस्त आला आहे, एकदम लाईट ऑरेंज. कट करून घेतले जे बोनलेस पीस होते ना, ते आपण श्रेड करून घेतले. जरा हॉटेलमध्ये पण असंच असतं, श्रेड केलेलं चिकन असतं. आणि जे बोनवाले पार्ट आहेत ते आपण फुल ठेवलेले, ते आपण तसे टाकणार आहे. तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता जशी पाहिजे तशी, कारण हे काजू वगैरे असल्यामुळे हे जरा घट्ट होतेच थोड्या वेळाने. आता 5 मिनिटं आपण एक शिजण्यासाठी ठेवत आहे. हलक्या फ्लेमवरती ठेवायचं, कमी. चांगलं शिजलेलं तर आहे. आपण याला शेवटला तर क्रीम टाकणार याच्यामध्ये. आणि फ्रेश क्रीम आणली अमूलची, ती टाकायची. आणि त्याच्यानंतर आता त्यामध्ये आपण थोडीशी कोरिएंडर टाकत आहे गार्निशसाठी. मस्त दिसतं एकदम. उकळ पण छान आहे, त्याला कलर तर एकच नंबर आला आहे.
अमूलची फ्रेश क्रीम. अमूलची फ्रेश क्रीम घेतली. थोडीच टाकायची, लय नाही. त्याच्यात आपण चिकन टाकत आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायची फ्रेश क्रीमला. एकदा क्रीम टाकली की गॅस बंद करून टाकायचं. जास्त शिजवायचं नाही, नाही तर जास्त तेल सोडतो. आणि फ्रेश क्रीमनी कलर पण एक बॅलन्स होतो. आता गॅस बंद करूया. आता आपलं बटर चिकन तर रेडी झालेलं आहे. आता आपण त्याला प्लेट करूया. आता थोडं बटर टाकूया. क्रीम टाकूया. क्रीमने गार्निश करूया. आता आपलं बटर चिकन एकदम रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. दिसायला एकदम छान दिसते. आता माझा भाऊ टेस्ट करेल आणि सांगेल की कसं झालंय. तर मित्रांनो, आपलं आता बटर चिकन रेडी आहे. चपात्या पण रेडी आहेत. आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालं. आणि तुम्ही लाल कांदा पण घेतलेला आहे. टेस्ट करूया आपण. चला आता आपण बटर चिकन टेस्ट करून बघूया कसं झालं. ग्रेव्हीमध्ये डीप करून टेस्ट करूया. आणि चिकन स्मोकी फ्लेवर पण आला मस्त. आपण त्याला रोखल्याने शिजलं व्यवस्थित. त्यामुळे ग्रेव्ही पण एक नंबर झाली आहे. नक्कीच छानचा आज मस्त रविवार झाला आहे. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर मित्रांनो, आजचं बटर चिकन खूप छान झालं. तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपल्यावर प्रेम राहू द्या. धन्यवाद.